आजचा पदार्थ बनवण्याकरता घेतलेला आहे आपण 1 पाव खोवा, थोडे घेतलेले आहे ड्रायफ्रूट. ड्रायफ्रूटमध्ये घेतलेले आहे मी काजू, खारीक आणि थोडी बदाम आणि पिस्ता, थोडं मनुका, विलायची आणि खोबरा खीस. तर बघा आता मी ठेवलेली आहे गॅसवर कढई. कढईमध्ये टाकलेला आहे 1 चम्मच तूप आणि त्या तुपामध्ये मी सगळे ड्रायफ्रूट बारीक करून मिक्सरमधनं काढून घेतलेले आहे आणि आता ते मी भाजून घेणार आहे. तर बघा ड्रायफ्रूट आपल्याला जास्त बारीकही करायचे नाही आहे आणि जाडसरसुद्धा ठेवायचे नाही आहे. आणि त्यामध्ये टाकणार आहे आता मी खोवा. तर बघा आपण बनवणार आहे आज खोवा करंजी. खोवा करंजी हा एक मिठाईचा पदार्थ आहे. खूप छान मिठाई तयार होते आपली. तर साखर तुम्ही चवीपुरती टाकायची आहे. मी टाकलेली आहे यामध्ये. साखर तुम्ही पिसून सुद्धा टाकू शकता बारीक करून, पिठी साखर. तर ही साखर विरघळायला पाहिजे म्हणून मी थोडंसं पाण्याचा छिडकाव मारत आहे आणि याला छान परतून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा हे झालेलं आहे आपलं मिश्रण एकजीव तयार. आता आपण गॅस बंद करून ह्या मिश्रणाला आपण थंड करून घ्यायचं आहे. आम्ही आधीच मैदा भिजून घेतलेला होता. तर आता आम्ही करंजी भरायला घेत आहोत. तर करंजी भरायला घेण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या 2 चपात्या लाटून घेतलेल्या आहे. आणि हे बघा माझ्याकडे साचा आहे पिंपळाच्या पानाच्या आकाराचा. तर पिंपळाच्या पानाच्या आकाराचा साच्यामध्ये आता आम्ही बनवणार आहे त्या आकाराची करंजी. त्यात टाकायचं आपल्याला ते बनवलेलं मिश्रण. मिश्रण जास्त भरू नका. जास्त जर मिश्रण भरलं तर आपली करंजी फुटण्याचे चान्सेस असतात. साईडला आपण थोडं पाणी लावून घ्यायचं कारण वरची चपाती आपली छान त्याला चिपकायला पाहिजे आणि साईडचे काठ आपण तोडून घ्यायचे. जर पाती चिपकली नाही तर ही करंजी तेलामध्ये फुटून जाते. तर हे बघा या पद्धतीने आपण करंज्या भरून घ्यायच्या आहेत. तर प्लीज तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला ही करंजी बनवून दाखवत आहे. तर या पद्धतीने आपल्याला करंजी बनवून घ्यायची आहे सगळ्याच्या सगळ्या. जेव्हा आपण ह्या तेलातून तळू तर तेल आपलं जास्त कडक होऊ द्यायचं नाही. काय होईल, तेल जर कडक झालं तर वरची जी पाती आहे तर ती जळून जाईल आणि नरम येईल. आपल्याला करंजी शिजायलाही पाहिजे आणि कडक पण यायला पाहिजे म्हणून आपण थोडंच गरम तेल करायचं आणि त्यामध्ये आपण सगळ्या करंज्या तळून घ्यायच्या आहे. तर कसं आहे मंडळी, ड्रायफ्रूट्स असतात, ड्रायफ्रूट खूप पौष्टिक असतात. तर म्हणून आपण पौष्टिक असा पदार्थ बनवत आहोत. पौष्टिक आणि चविष्ट असा पदार्थ बनवतो. आमच्या घरी ही करंजी खूप खूप आवडते आणि सगळ्यात जास्त आवडते माझ्या मिस्टरांना. त्यांची आवडती मिठाई आहे. तर बघा ते आलेले आहे 3.5 महिन्याच्या बंदोबस्तावरून आणि त्यांच्यासाठी मी स्पेशल बनवलेली आहे खोवा करंजी. तर आणि आपण त्यांना आता ही करंजी देऊ आणि त्यांनाच विचारू आपण की कशी झालेली आहे आमची खोवा करंजी. तर ते बघा ते सांगत आहे आपल्याला की खूप छान झालेली आहे करंजी. त्यांना तर आवडली मंडळी. तुम्हाला आवडली की नाही आवडली नक्की कॉमेंट्समध्ये सांगा.